माऊली नमस्कार. आपला वीरेन बघ, बिचारा सगळ्यांच्या आनंदासाठी एक धाडस करायचं म्हणाला तर त्याची आई गाल फुगवून बसली आणि अद्वा तद्वा बोलू लागली. माऊली, मला खरंच प्रश्न पडतो, सगळ्याच आई तुझ्यासारख्या मायाळू आणि प्रेमळ का नसतात ग? अहो, हे काय करताय? हत्यारांची मुळी बांधून ठेवतोय. कपिलला सांगितले आहे, तो रात्री कुठेतरी दडवून ठेवेल. म्हणजे तुम्ही? हो, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तुझ्या आणि माझ्या आनंदासाठी मी कोणत्याही निर्णयाला जायला तयार आहे. पण आई आणि बाबांना नाही आवडणार. मला माहिती आहे, पण ह्यातून जर काही सकारात्मक निष्पन्न झाले तर ती देखील त्यांच्यासाठी आनंदाचीच गोष्ट ठरेल ना. कपिल, सारे काही सज्ज झाले? होय, मी सगळी हत्यारे बाहेरील पाराच्या आडोशाजवळ दडवून ठेवतो आणि तुमच्या निळ्या वस्त्रांची व्यवस्था सुद्धा तिथेच करेन. उत्तम. बरं, सर्वात महत्वाचे, निळा घोडा कुठे मिळेल? ते तुम्ही माझ्यावर सोडा. चंद्रोदय होण्यापूर्वी मी निळा घोडा घेऊन नक्की येईन. बरे ऐक, रात्री पूर्ण अंधार झाला, सर्वत्र निजानी झाली की तू बाहेर ये आणि शिळ वाजव, म्हणजे मला सूचना मिळेल. अवश्य. घोडा छान आहे हो तुमचा. हा, अरे घोडा लय घोडे की पाहिजेत बोल. नाही, एवढे नको आहेत, एकच हवाय, पण निळ्या रंगाचा हवाय. निळ्या रंगाचा? हा. अरे काय येड लागलं का तुला? अरे निळ्या रंगाचा कुठं घोडा असतोय? चल पळ. कोण आहे रे? अरे चोर आला का? चोर? अरे इथून काय ओरडताय? बाहेर जाऊन बघा तरी. अरे सगळ्यांना बघतो आता. कोण आहे रे? भाऊजी, हो भाऊजी. हो भाऊ. कोण कोण? काय 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 करतोस तू इथं? काय करतो? काय काय करतोय इथं? अहो काय नाही, त्या पलीकडच्या गावात जायचंय. म्हणलं रात नाही झाली तर जरा इथं पडाव. मला अक्कल शिकू नकोस. मला सगळं माहित असतं. आणि आता त्या तिकडे पलीकडे पार आहे, तिथे जाऊन झोपायचं, इथे नाही झोपायचं. समजला ना? काय रे, आता जी मी शीळ ऐकलीस ती तू तू वाजवलीस ना? तू वाजवलीस ना? माझ्या घराकडे काय बघतोय? चोरी करणार आहे का? चोरी? चोरी? नाही नाही, मला मी पाया पडतो. मला जाऊ द्या. कशाला पडतो? आता गप गुमान इथून जायचं. समजलास ना? त्याचं थोबाड फोडीन आता परत दिसला ना. ए, तिकडे कुठे चाललाय? मग जिकडून आला तिकडे जा. बर, रात्रीचं कुठं कुठं. हे घ्या, मोठ्या अग्निदिव्यातून हा अश्व मिळवलाय. 2 नगरी दूर जाऊन एका तबेल्यात असा अश्व आहे असे समजले. तब्बल 10 मोहरा मोजाव्या लागल्या.
कपिल, आमच्यासाठी तू जे काही करत आहेस ना, त्यासाठी शब्द नाहीत बघ. चल चल. त्या महाराजाच्या शब्दांवर विश्वास ठेवला खरा, परंतु तसे सर्व घडेल ना, तिकडे बिचाऱ्या अनुसूयेला माझ्यामुळे काय सहन करावे लागत असेल कुणास ठाऊक. माझ्या घरात नाही टिकतेस की नाही? कुठे माझा विरेन? तू लपून ठेवलायस ना? तू लपून ठेवलायस ना त्याला? मला नाही माहिती. तू मध्ये बोलू नकोस. आधी हिची तातडी सोलते. बोल लवकर. कुठे विरेन? कुठे विरेन? तोंड उघडतेस की नाही? सांगते थांबा ना तुम्ही, त्यांना सांगा ना तुम्ही, नका मारू माझ्या ताईला. सांगतेस की कुठे गेलाय? सांग कुठे गेलाय विरेन? नाही सांग. कुठे कुठे विरेन? सांग लवकर. सांग लवकर सांग. ते काल रात्री बाहेर गेले. महाराजांनी सांगितलेलं व्रत पूर्ण करायला. ठाऊक होतं मला हे असंच काहीतरी होणार. आता डोक्यावरून पाणी गेलंय. नाही आई, खबरदार कुणी हिला एक थेंब पाणी द्याल तर. मला बघायचंय तिचे किती श्वास या घरात शिल्लक राहिलेत ते. त्या घोड्यावर स्वार होऊन ज्या ठिकाणी तो थांबे ती जागा हेरून ठेव. ती जागा तुला खणायची आहे. त्या मंदिराचा उद्धार कर, जेणेकरून तुला देवी प्रसन्न होईल. तिच्याकडे तू जे मागणं मागशील ते तुला मिळेल. बाळ, आज तुझ्यामुळे माझ्या मंदिराचा उद्धार झाला आहे व याचे पुण्य तुला लाभले आहे. माग, तुला हवा तो वर माग. माझ्यामधील पित्याची झोळी रिकामी आहे माते. मला व माझ्या पत्नीला अपत्य हवे आहे आणि त्यासाठीच माते आमचा जीव तिळतिळ तुटतो आहे माते. तुझी ही इच्छा निश्चितच पूर्ण होईल. तथास्तु.
हे काय आहे माते? ह्या 3 मडक्यांपैकी 1 मडक्याची तुला निवड करायची आहे. पहिले मडके निवडलेस तर तुला होणारा पुत्र हा अतिशय गुणी, संस्कारी, चतुरस्थ, चाणाक्ष असा असेल. परंतु तो अल्पायुषी असेल. दुसरे मडके निवडलेस तर जन्मास येणारा पुत्र निश्चितच दीर्घायुषी असेल. परंतु तो जन्मांध असेल. आजन्म तुला त्याची दृष्टी बनून जगावे लागेल. व तिसरे मडके निवडलेस तर तुला अपत्य म्हणून एक पुत्री प्राप्त होईल. परंतु दुर्दैवाने ती बालविधवा असेल. आता विचाराअंती सांग की तुझा निर्णय काय आहे. ही कुठली परीक्षा आहे माते? सुख येणार म्हणून आनंद मानावा की त्या पश्चात दुःख मोजत राहावे? काही कळायला मार्ग नाही माते. मी कसा निर्णय घेऊ? ह्यालाच नियती म्हणतात पुत्र. आपले आयुष्य आपण कसे मार्ग निवडतो ह्यावरूनच ठरत असते. बोल, काय आहे तुझा निर्णय? काय सांगू माते, हा निर्णय घेण्याचे धर्मसंकट माझ्यावर आले आहे. आणि हा निर्णय जेव्हा अनुसूयेला समजेल तेव्हा तिचा अपराधी म्हणून मला काय सोसावे लागेल, काय सांगू? झटका देऊ. दे शिक्षा दे हिला. नको. नाही नाही. पुत्र, तू हे पुन्हा सिद्ध केले आहेस की तुझे व्यवहार चातुर्य किती उत्तम आहे. माते, मी नात्यांमध्ये कधीही व्यवहार केला नाही. माझ्या मनातून जो आवाज आला आहे तोच मी ऐकला आहे. आता माझे म्हणणे लक्ष देऊ नये. ह्या मडक्यामध्ये विलक्षण अशी गुणौषधी आहे जिचे सेवन तुझ्या पत्नीस करावयाचे आहे. त्यामध्ये एका विशिष्ट वृक्षावरील एकच आम्रफल त्यात ठेवावे लागेल व त्याचे मिश्रण तिला द्यावे लागेल. ह्या मंदिरामागे एक विशाल आम्रवृक्ष आहे ज्यावर चढून तुला ते फळ मिळवायचे आहे. त्या वृक्षाच्या मुळाशी सुबक अशी गणेशाची मूर्ती आहे. देवा गजानना, नियती माझ्या हातून काय काय घडवते आहे. अरे अजून किती पाप करायला लावणार आहेस मला? मला क्षमा मागायची देखील लाज वाटत आहे देवा. वत्सा, मार्गात आलेल्या अडथळ्यांना संधी म्हणून बघ. मग तुला निश्चित मार्ग दिसेल.
एकच फळ? पण मी तर अनेक फळं काढली होती. बहुतेक उतरताना पडली असतील. पुन्हा चढावे लागणार. असे का होत आहे? पुन्हा प्रयत्न करावे लागणार. वत्सा, दैवाचे संकेत तुझ्या ध्यानी आले नाहीत काय? तुझ्या पदरी एकच फळ आहे. अतिफळाची हाव धरू नकोस. जे आहे तेच योग्य रीतीने सांभाळ. देवा गजानना, क्षमा असावी. मला तुमचे म्हणणे समजले आहे. ताई, काय म्हणाले होते? हिला एक थेंब पाणी मिळता कामा नये. अहो पण पाणी नाही पाजलं ना तर जीव जाईल हिचा. जाऊ दे जीव, नाहीतरी जगून काय उपयोग आहे हिचा? ना फळ ना फूल देणार. हे असलं रोग मुळापासून उपटूनच काढलं पाहिजे. आई, काय अवस्था केली आहेस तू हिची? अगं किती अमानवी वागणूक आहे ही तुझी. अरे पण बाळा, याला हीच कारणीभूत आहे रे. या दोघांनी मिळून करणी केली आहे तुझ्यावर आणि तुला दूर पाठवलं. अरे किती लागलंय तुला. सोड. तुला सांगू काय झाले? ते महाराज म्हणाले ना तसेच तंतोतंत झाले. देवीने खरंच वर दिला आपल्याला. हो. म्हणजे आता आपल्याला पुत्र प्राप्ती होणार. हो ना? हो. हे घे, ह्यातील आंब्याचे तुला सेवन करायचे आहे. त्या पश्चात तुला गर्भधारणा होईल असा आशीर्वाद दिलाय देवीने. घे. माऊली, आयुष्यामध्ये आपल्याला जे मिळवायचं असतं त्यासाठी आपण अगदी मनापासून प्रयत्न करत असतो. आकाश पाताळ एक करतो अगदी, पण शेवटी एका टप्प्यावर येऊन थांबतो की यापुढे देवाला काय ती काळजी. माझे प्रयत्न प्रामाणिक आहेत. आता जे दान देव टाकेल पदरी ते मला मान्य आहे.